प्राचीन काळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे. दुसरे प्रवेशद्वार आहे ते ओलांडून गेल्यावर या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्याचा उपयोग पुढील काळात सरदार भीमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. नमस्कार मंडळी, मी दुष्यंत. आज मी चाललो आहे माझ्या काही मित्रांसोबत माहीमचा किल्ला पाहण्यासाठी. मुंबईकरांना सुपरिचित असलेल्या केवळ बीच पासून 4 किलोमीटर अंतरावर माहीम गाव आहे. या प्राचीन गावाला लागून तितकाच प्राचीन माहीमचा किल्ला आहे. माहीमच्या किल्ल्याच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहीमची खाडी आहे. प्राचीन काळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे. पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष असून उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहीर आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोचतो. त्यावरून किल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. जिन्याच्या टोकाला दुसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पंचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्याचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या बाहेर भवानी मातेचे मंदिर आहे. केवळ माहीमचे मूळ नाव मत्स्यमत, त्याचे पुढे झाले मैकावती व नंतरच्या काळात माहीम असे नाव पडले. प्राचीन काळी प्रतापबिंब राजाने दमन पासून ते वाळकेश्वर पर्यंतचा समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करून त्याची राजधानी म्हणून मैकावतीची निवड केली होती. त्याच काळात माहीमचा मूळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भीमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. 14व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडुजी करून त्यास मजबूती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इसवी सन 1684 मध्ये माहीमवर हल्ला चढविला होता, पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही. इसवी सन 1737च्या साली मराठ्यांनी माहीम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगीज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती. त्यातच रामचंद्र पंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली. त्यात अनेक मराठे ठार झाले. 9 जानेवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराची पंथ व 8000 घोडेस्वार, 6000 हशम व 12 तोफांच्या मदतीने माहीमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करून त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी 20 जानेवारी 1739 रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून काही त्या किल्ल्याबद्दल माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मग अशाच आपण एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. जय महाराष्ट्र.